हरिओम. आज शनिवार 29 नोव्हेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. वेळीच जाग होऊन योग्य रस्त्याला लागा. ऐकूया. कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजे वासनेपासून होत असते. जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो. गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो. त्याप्रमाणे आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप जे आहे ते निर्मळ असतं. याच वेळी आई लहान मुलाला शिकवते, देवा चांगली बुद्धी दे. पुढे या निर्मळ मनावर निराळ्या बऱ्या वाईट वासनांचे पगडे बसू लागतात. गंगेचं पाणी हळूहळू पुढे वाहत गेल्याने ते गढूळ होतं की नाही, आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण त्याप्रमाणे तुरटी लावतो. त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालवण्यासाठी राम करता ही भावना दृढ करायला पाहिजे. भगवंताच्या नामाची तुरटी फिरली की वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतःकरण प्रगट होईल. गेल्या जन्मात मी जे काही पाप केले असतील ते आता भोगतोय असं नुसतं म्हणून जगण्यात अर्थ नाही, कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करत असतो. जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे, म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे. सत्तावान, श्रीमंत, वैभववान माणसं सुखी असतात हा नुसता भ्रम आहे. जोपर्यंत यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकाम्या ठरल्यात. आपलं प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसदार दिसतं, परंतु ती सूज आहे, ते काही खरं बाळ असं नव्हे. म्हणूनच आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही. आपलं वय जसं जसं वाढत जातं तसं आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होतं. वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते आणि तीच पुढे आपल्या पुढच्या जन्माची अधिष्ठात्री ठरते. तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेळेलाच काढणं आवश्यक आहे. हा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे. संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिलाय. त्या मार्गाने पावलं टाका. भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे. तुम्ही थोडी तरी गोडी दाखवा, निश्चय करा, तळमळ दाखवा, आणि पुढची जबाबदारी भगवंताकडे आहे. तुम्हाला हे सर्व पटलं असं म्हणतात, परंतु पटलं असून करत नाही. बरं, पटलं नाही म्हणावं तर का पटलं नाही तेही सांगत नाही. याला काय करणार? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणी मात्रापेक्षा जर काही जास्त असेल तर ते म्हणजे चांगलं वाईट करण्याची बुद्धी. तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसं वागला नाही किंवा नुसता प्रयत्नही केला नाही तर तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे का? म्हणून मला पुन्हा सांगावंसं वाटतं की वेळेलाच जागं होऊन योग्य रस्त्याला लागा. भगवंताच्या नामात राहून सर्व काय ते करा. हेच माझं शेवटचं सांगणं आहे. नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करूया. नाम न सोडता इतर गोष्टी करू. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.